नमस्कार. आणि आजचा बेत आहे मेथीच्या भाजीचा. मेथीची भाजी सुक्की करणार आहे आणि वांग्याची भाजी रस्सा भाजी वांग्याची करणार आहे आणि वाटाणा भात. तर आपल्या गार्डनमध्ये आहेच तर आपण काढून घेणार आहोत. आता ही मेथीची भाजी काढणार आहे आणि नंतर वांगे आणि नंतर मटार. तर सगळं घरीच असल्यामुळे कुठून नाही काही आणायचं नाही आहे. रोज आपल्याला गार्डनमध्ये जायचं, ताज्या ताज्या भाज्या घ्यायच्या आणि त्या बनवायच्या. तर बघू शकताय अशा प्रकारे मी मेथी कारण काय झालं होतं, मी गेल्या वेळेस मेथी लावली होती आणि ती थोडीशी दाट झाली होती, म्हणून मी आता एक कमी टाकली. तर ही थोडीशी हे झालेली आहे, म्हणजे अशी पातळ झालेली आहे, पण छान अशी आलेली आहे. एक जुडीला थोडीशी अशी कमी निघालेली आहे, पण सुकी भाजी बनवायची आहे मेथीची. तर म्हटलं चला काढून घेऊया. याच्यात आता मी दुसरं काहीतरी लावणार आहे. तर हे बघू शकता, ही अशी निघालेली आहे एका पायाच्या पाटीत. एकदम फ्रेश आहे, एकदम छान आहे, अजिबात असं हे नाही झालेलं तिला. तर ताजी ताजी भाजी मी सगळी काढून घेऊ. नंतर वांगे तोडणार आहे. हे बघा एवढी अशी निघालेली आहे. तर ही आता सुक्की करणार आहे आणि नंतर वांगे. तर हे बघा वांगे त्या दिवशीच पुण्याला दिले असल्यामुळे थोडेसे नाही, भरपूर निघाले होते. मी काही आमच्या मामींना पाठवले, काही घरी बनवले, घरी बनवणार आहे. तर मी आज सकाळी सकाळी हा व्हिडिओ केला होता, कारण म्हटलं जोपर्यंत आहे भाजीपाला तोपर्यंत रोज रोज व्हिडिओ टाकावा. कारण थोडासा आता वॉच टाईम राहिलेला आहे, तर तो लवकर लवकर कवर करून घ्यायचा आहे. म्हणजे एकदा हे झालं म्हणजे टेन्शन जाईल ना. तर बघू शकता हे विसरून विसरून राहिलेले वांगे आहेत. बरं आता हे किती मोठे मोठे झाले, ते पाल्यात हे ना दिसतच नाही बघा. असे विसरून विसरून राहिले का ते मोठे होऊन जातात, काहीतरी हे पण होऊन जातात. आणि मी आता एक बियाला पण वांगं ठेवलेलं आहे, कारण मी दरवर्षी एक वांगं बियाला ठेवते. तर मी ते एक बी कसं तयार करते ना, तो पण व्हिडिओ नंतर तुम्हाला दाखवेलच. तर अशा प्रकारे भरपूर असे वांगे निघाले होते, तर तोडून घेतले. मस्त रस्सा भाजी बनवणार आहे, कारण घरी आलेले आहेत पाहुणे. पाहुण्यांसाठी मस्त अशी वांग्याची भाजी, रस्सा भाजी, मेथी सुक्की भाजी आणि वाटाणा भात बनवायचा आहे. म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळी गार्डनमध्ये जाऊया. तर हे बघा कारल्याचा वेल आलेला आहे, काय लावलेला नाही काही नाही, आपोआप आलेला आहे. अशी फरची वगैरे गार्डनमध्ये ठेवलेली आहे ना, त्यावर आलेलं, पण खूप सारे कारले लागलेले आहेत त्याला, पण छोटे छोटे आहेत अजून. आता उन्हाळ्यात कसे ना, उन्हाळ्यात कारलं एकदम असं छोटंसं आणि लवकर निबर होऊन जातं, पिवळं पडायला लागतं. तर हे बघा या राहिलेल्या शेंगा आहेत, त्या दिवशी मला तोडता येत नव्हत्या, पण म्हटलं चला आता तोडून घ्याव्या, कारण मला बनवायचा आहे वाटाणा भात. तर बघू शकता जेवढ्या जेवढ्या आहेत तेवढ्या सापडतील तेवढं तोडून घेणार आहे. बाकीच्या बघू आता नंतर, जसे जसे भाजीला तोडून करा, घरात काय ठेवून खायच्या, जसं लागेल तसे ताज्या ताज्या तोडायच्या आणि मग खायच्या. तर भरपूर अशा राहिल्या होत्या त्या दिवशी, म्हणून त्या तोडून घेत आहे. बघा याच्यावर पण तो कारल्याचा वेल आलेला आहे, जेवढा मोठा होईल तेवढं होऊन देऊ. कारण उन्हाळ्यात आहे ना खूप कुठलेही असं वांगे पण आता आहे ना, उन्हाळ्यात पण वांग्याची बारीक पडून जातात, लवकर निबर होतात ते वांगे मी छाटून टाकणार आहे. छाटून आणि मग नवीन फुटतात ना, त्याला परत नवीन छान वांगे लागतात. आता हे जे मोठेले झालेत ना, एक छाटून टाकणार आहे. आणि नंतर तर मग आहेच रोप आपलं तयार केलेलं, तुम्हाला माहिती मी रोप तयार केलेलं आहे, ते लावणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे बघा कळीचा एक ठोंबरा होऊन गेलेला आहे माझ्याकडून. तर वाटाणा भात बनवायचा होता, म्हणून हे वाटाण्याच्या शेंगा राहिलेले तोडून घेणार आहे. तसे भरपूर आहेत अजून, एखाद्या दिवशी भाजीला पण करूया. आता इथून मागे जे आपण लावलं आहे भाजीपाला, त्याचे व्हिडिओ येत होते. हे बघा काय होतं काय माहिती माझ्याकडून व्हिडिओ येत होते, पण आता भाजीपाला आपण कसा आला आहे आणि तो किती छान आपण तोडून आपण भाज्या बनवू शकतो, याचे व्हिडिओ येणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघत जा पूर्ण. व्हिडिओला लाईक कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थोडासा आता वॉच टाईम शिल्लक राहिलेला आहे, तर प्लीज सपोर्ट करा सर्वांनी. पटकन होऊन गेलं म्हणजे टेन्शन जाईल आणि अजून आपल्याला हुरपात काम करता येईल नाही का. म्हणून तर या अशा जेवढ्या दिसतील तेवढ्या तोडून घेणार आहे. तर काय होतं, मी आता रोज व्हिडिओ टाकणार आहे, कारण काय होतं मला ना, व्हिडिओ रोज टाकायला काही नाही, पण असं वाटतं आपण समोरच्याचे बघितले तर आपलं कोणी बघल, म्हणून मग मला ना एक दिवस व्हिडिओ टाकायला आणि आपलं कमेंट करायला दुसऱ्याच्या व्हिडिओला, आणि माझ्या व्हिडिओवरच्या कमेंटला रिप्लाय द्यायलाच जातो. त्यामुळे मी रोज व्हिडिओ टाकायचा कंटाळा करते, कारण काही दिसतेच आपण व्हिडिओ भरपूर टाकत राहायचं आणि आपण जर कोणाला सपोर्ट नाही केला तर आपल्याला कोण सपोर्ट करणार आहे ना. म्हणून मी व्हिडिओ दिसात टाकते, पण बघाल आता जसं जसं होईल तसं, कारण दुसरे बाहेरचे काही कामं असले की मग व्हिडिओ माझा पण नाही हे करता येत मला आणि दुसऱ्याचे पण नाही बघता येत. त्यामुळे तर आता घरी 2-3 दिवस निवांत आहे, तर मग मी रोज व्हिडिओ टाकणार आहे. तर नक्की व्हिडिओ बघा जा. आणि बघा ही कांद्याची पात, पालक आहे अजून, ही कांद्याची पात पण काढून घ्यायची आहे. बघू आता नंतर. ते बघा इतका असा भाजीपाला आपला निघालेला आहे. तर आज आहे हा भाजीचा बेत. तर कसा वाटला आजचा बेत नक्की सांगा. व्हिडिओला लाईक कमेंट
करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटू आपण परत. कसा वाटला बेत कमेंट करून सांगा.